मागच्या 7 वर्षापूर्वी मी पुण्याला होतो, तर तिकडे एक चर्चा होती टायगर ग्रुप तानाजी भाऊ. तर मला देखील ते एक उत्सुकता झाली की त्या व्यक्तीला मला बघायचंय, मला भेटायचं, एक फोटो काढायचा त्यांच्यासोबत, नाही की बाबा कसा संपर्क होईल. तर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊंशी संपर्क केला. भाऊंनी मला लागलीच करमाळ्याला भेटायला बोलवून घेतलं. त्यांना भेटायला गेल्यानंतर माझ्या मनामध्ये देखील एक समाजकार्य करायची आवड निर्माण झाली, एक भाऊंसोबत राहायची इच्छा निर्माण झाली आणि भाऊंसोबत राहणं म्हणजे मला समाजकार्य करणं भागच होतं. बरोबर. त्यांचा सहवास जर मला पाहिजे होता, त्यांचं मार्गदर्शन जर मला पाहिजे होतं माझ्या पुढील भविष्यासाठी, बरोबर. तर म्हणूनच मी टायगर ग्रुपची वाट निवडली आणि मी टायगर ग्रुपचं काम करायला सुरुवात केली आजपासून 7 वर्षापूर्वी. अच्छा. म्हणजे मी जेव्हा वयाच्या 15व्या वर्षी बरोबर सुरुवात केली. त्याच्यानंतर बघता कालांतराने माझं काम चांगलं होत गेलं. धुळे, नंदुरबार, जळगाव साईडला मी ग्रुप बसवण्यास सक्षम ठरलो. भाऊंनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास मी पूर्ण करू शकलो आणि कमी वयाचा असल्यामुळे पूर्ण ग्रुपचे पदाधिकारी असतील, स्वतः भाऊ असतील, सगळे लाडाने मला टायगर ग्रुपचा लाडका हा शब्द म्हणतात पहिल्यापासूनच. आणि आताच मागच्या वर्षीच भाऊंनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली, टायगर ग्रुप खानदेशची, धुळे, नंदुरबार, जळगावची एवढी मोठी जबाबदारी वयाच्या 22व्या वर्षी माझ्यावरती सोपवली. म्हणजे मी स्वतःच भारावून गेलो होतो क्षणाला की एवढं म्हणजे विचार करताय का तुम्ही की एक मुलगा, एक टायगर ग्रुपचं सामान्य काम करणारा मुलगा, एक म्हणजे भेट घ्यायची एक इच्छा असणारा मुलगा आज इथपर्यंत पोहोचला की टायगर ग्रुपचा जो खानदेश अध्यक्ष झाला आणि भाऊंच्या मनात त्यांनी जागा मिळवली. समस्त टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचे जे सिनियर आहेत मागे त्यांच्या मनात जागा मिळवली. हे सगळं शक्य फक्त टायगर ग्रुप मध्ये होऊ शकतं. मी तरी म्हणतो कुठल्या राजकीय पक्षात नाही होऊ शकत. सगळ्यांमध्ये हो आहे लाडका तानाजी भाऊंचा लाडका ऋषिकेश भंडारकर टायगर ऋषिकेश भंडारकर.